नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर प्रमाण प्रकरणातलं हे दुसरं लेक्चर आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय, बरोबर, मध्य प्रमाणपद, तृतीय प्रमाणपद वगैरे ते कसं काढायचं ते पाहिलं. त्याच्यानंतर ह्याच्यावरचे बेसिक गणिताचे काय होते, मधला फरक किंवा एकूणच्या एवढा पट काढा तेवढं काढा, बरोबर. तर हे सगळं आपण पहिल्या लेक्चरमध्ये कवर केलं आहे. आता ह्याचे थोडेसे पुढचे गणित जिथं की समजा गुणोत्तरांचं कंपॅरिझन वगैरे आलं किंवा अपूर्णांकांच्या स्वरूपामध्ये जर गुणोत्तर दिलेलं असलं तर ते कसं करायचं हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. सुरुवात करूया. दोन गुणोत्तर वेगवेगळे दिले. एचं बीशी गुणोत्तर काय दिलं, एकाच दोन. बीचं सीशी दिलं आहे काय, सी सोबत 3:4. तर ए, बी आणि सीचं गुणोत्तर सांगा असा प्रश्न आहे. ठीक आहे, सरळ सरळ हे लसावी वगैरे काढून पण आपल्याला सोडवता येऊ शकतं. आपण फक्त आपलं जे काही कॉमन काय म्हणू शकतो आपण बेसिक नॉलेज आहे त्या बेसिक नॉलेजवरती आपण सॉल्व करू. आता ए काय आहे 1:2, बी आणि सी काय आहे A:B काय आहे 1:2, बी आणि सीचं गुणोत्तर काय आहे 3:4. आता कॉमन गोष्ट, कॉमन सेन्स काय सांगतं की बी दोघांकडे पण आहे. बीला आपल्याला काय करायचं, समान करायचं आहे. ठीक आहे, बीला समान केला. आता इथं 2 आहे, इथं 3 आहे, दोन्ही मूळ संख्या आहे, लसावी 6, बरोबर. सो वरती 6 करायला मला 3ने गुणावं लागणार, इथे खाली 2ने गुणावं लागणार, बरोबर आहे. सो काय झालं, हे A:B काय झालं, आता 3ने इकडं गुणलं म्हणजे दोन्ही साईडला गुणावं लागणार ना. एकाच 2 म्हणजे काय होणार, ते 3:6. तर त्याची किंमत काय राहणार, सेम राहणार. दोन्ही साईडला जर गुणलं तर सेम. खाली काय आता B:C, 3च्या दुप्पट 6, 4च्या दुप्पट 8, 6 काय झाले, सेम झाले. बीची किंमत काय झाली, सेम झाली. मग आता B:C काय भेटलं तुम्हाला, 3:6, 8. क्लिअर आहे. B:C काय भेटले तुम्हाला किंमत, 3:6, 8. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे फक्त जो काय तुम्हाला मधलं इथं बी दोघांकडे पण कॉमन होता म्हणून बी काय केला आपण, समान करून घेतला. असं एकदम बेसिक कॉमन सेन्सवरती आपण असे गणित सोडवू शकतो आणि हे भरपूर ठिकाणी उपयोगी पडणार आहे. पुढं नफा तोटामध्ये पण आपल्याला हे पाहायचं, वापरायचं आहे. ठीक आहे, ही कन्सेप्ट वापरलेले 2-3 गणित तिथं आहेत की जिथं नफ्याचं गुणोत्तर, याचं गुणोत्तर असं वेगवेगळं दिलं आहे. एचं बीशी, बीचं सीशी आणि मग तिघांचं पण एकत्रित आपल्याला ते युटिलाइज करायचं, वापरायचं. आणि डायरेक्ट असे पण प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत पेपरला. ठीक आहे, सो नेक्स्ट सेम टाईप. A:B दिलं आहे 7:9, एचं बीशी गुणोत्तर दिलं आहे 7:9, बीचं सी सोबत दिलं आहे 3:5. आता सोपं आहे थोडंसं, कसं की इथं ऑलरेडी बी 9 आहे, इथं 3 आहे, म्हणजे ह्या 3ला पण 9 करता येईल, एकमेकांच्या पटीत आहेत ना. सो फक्त खालीच 3ने गुणा. खाली 3ने गुणलं काय झालं, दोन्ही साईडला 3ने गुणल्यानंतर हे वरचं तसं लिहून घेऊ आपण 7:9. खाली किती झालं आपलं B:C, 3×9, इथं 5×15. आणि लक्षात घ्या, हे सगळं फक्त आपल्याला समजावं म्हणून असं लिहितो स्टेप बाय स्टेप. एक्झामला आपल्याला काय करायचं, हवेत होण्याची गोष्ट आहे. ठीक आहे, सो 9 कॉमन झालं आहे. बीची किंमत सेम झाली. सो A:B:C किती भेटलं आपल्याला, 7:9, किती आली किंमत, 7:9, ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. हां, तर असं आलं तर काय करायचं, आता हे 2 प्रकार आहेत बरं का, की म्हणजे A बरोबर B बरोबर C याला सहगुणक दिलेत. 3A बरोबर 4B बरोबर 5C सहगुणक दिलेत, बरोबर आहे. काही ठिकाणी असं पण असतं आणि काही ठिकाणी काय असतं, छेदात पण संख्या दिलेली असते. ठीक आहे, सो दोन्ही प्रकारचे गणित आपण पाहणार आहेत. का नेमकं असं जर गणित आलं किंवा असं, आणि हे पडतं बरं का, हे असं डायरेक्ट पण व्हॅल्यू विचारलं जाते किंवा सिम्प्लिफिकेशनमध्ये पण हे वापरायला लागतं आपल्याला, किंवा पुढच्या जे काही लेक्चर्स आपले जसं की मी नफा तोटा सांगितलं तिथंसुद्धा ह्या कन्सेप्टचा फायदा झालेला आहे. म्हणजे एच्या तिप्पट नफा हा बीच्या नफ्याच्या चौपटे वगैरे असतं, तसं येते. म्हणजे हे सगळं आपल्याला कुठं ना कुठं ते वापरायचं आहे. रेशो डायरेक्ट दिलेला नसतो, रेशो अशा स्वरूपामध्ये दिलेला असतो, म्हणून हे गणित काय आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो काय करायचं आता, 3A बरोबर 4B बरोबर 5C, 3A बरोबर 4B बरोबर 5C. ठीक आहे, म्हणजे एची तिप्पट बरोबर बीची चौपट बरोबर सीची 5 पट, बरोबर आहे. आता काय करत, त्या सहगुणकांचा लसावी काढा. किती आला सहगुणकांचा लसावी म्हणजे कशाचा, 3चा, 4चा आणि 5चा. 3, 4, 5 क्रमवार संख्या आहेत, बरोबर. काय असणार लसावी, सगळ्यांचा गुणाकार. 3 चोक 12, 12×5 60. आता या 60ने सगळ्यांना भागा. हा काय आला, लसावी काढला आपण अगोदर आणि त्या लसावीने काय केलं, आपण सगळ्यांना भागलं. तर लसावीने सगळ्यांना भागल्यानंतर काय येणार, करा बरं, 60ने भागा. मग इथं 3A/60, 4B/60, 5C/60. इथं भागलं, इथं आलं 20, इथं भागलं, इथं आलं 4×1 = 4, 4×5 = 4, 4×1 = 4, 4×5 =
20 म्हणजे किती 15 आलं. इथं 5ने भागलं, 5 1 5, 5 2 10. 20, 15 आणि 12 म्हणजे आपल्याला काय भेटलं, A/20 बरोबर B/15 बरोबर C/12. डायरेक्ट छेदात आलं आहे ना, सो छेदातली किंमत काय असते, डायरेक्ट आपलं गुणोत्तर असतं. 20, 15, 12. क्लिअर आहे. एवढंच करायचं फक्त ह्या स्टेपला. जर डायरेक्ट इथं जर असं दिलं असतं A/3 B/4 C/5 तर 3 4 5 डायरेक्ट काय आला असता, आपला रेशो आला असता. बरोबर. छेदात असतं म्हणजे काय, तो डायरेक्ट रेशो असतो. कसं, कारण की बघा ना, 20ने भागल्यावरती सेम उत्तर यायला, एक उत्तर जे काय असेल सेम उत्तर यायला वरती 20च असले पाहिजेत. 15ने भागल्यावरती पण एकच उत्तर यायला, वरती 15च असले पाहिजेत. 12ने भागल्यावरती एक उत्तर यायला, परत तिथं वरती 12च असले पाहिजे. म्हणजे सेम कुठलं तरी उत्तर यायला. बरोबर आहे का नाही. सो अशा प्रकारे जर विचार केला तर छेदात जर तुम्हाला असा अपूर्णांक दिलेला असेल किंवा छेदात जर संख्या दिलेली असेल, बरोबर, अपूर्णांक म्हणजे A/20 B/15 C/12 हे अपूर्णांक आहेत. बरोबर. सो हे काय आहे ना, वरती जर काय आहेत आपले A B C आणि खाली काय आहेत तुमचं अंक, तर अशा वेळेस खाली दिलेली संख्या म्हणजे काय असतं, 20 15 12 हा काय असतो, तुमचा रेशो असतो. क्लिअर आहे. आता इथं सहगुणक दिले होते म्हणून आपण काय केलं, छेदात जाण्यासाठी त्याचा लसावी काढला आणि लसावीने त्याला छेदामध्ये भागलं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट गणित काय, X/3 बरोबर Y/5 बरोबर Z/4. आता मागच्याच गणितात सांगितले तुम्हाला छेदात आले म्हणजे काय घ्यायचं, गुणोत्तर काय असणार, डायरेक्ट 3 5 4. क्लिअर आहे. सर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे, A/4 बरोबर B/6 बरोबर C/9. तर पुढं A गुणिले B, दुसऱ्या कंसात B गुणिले C, तिसऱ्या कंसात C गुणिले A छेद A अधिक B अधिक C गुणिले B ची किंमत सांगा. ठीक आहे. सो अशा प्रकारचे गणित एक्झाममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगोदर एकतर हे जे काही गुणोत्तर आहे ते गुणोत्तर डायरेक्ट दिलं नाही तुम्हाला. बरोबर. गुणोत्तर कशाच्या स्वरूपात दिलं आहे, इथं अपूर्णांकाच्या किंवा अशा काहीतरी स्वरूपात दिलेलं जातं किंवा कोइफिशियंटच्या सहगुणकांच्या स्वरूपात दिलेलं जातं, जसं आपण मागच्या गणितामध्ये पाहिलं. ठीक आहे. आता इथे काय दिलं, डायरेक्ट छेदामध्ये अपूर्णांकाच्या स्वरूपात म्हणजे A/4 B/6 C/9. सो यांचं गुणोत्तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो. A/B/C काय 4 6 9 डायरेक्ट घेऊ शकतो. Aचं Bचं आणि Cचं गुणोत्तर 4 6 9. आता हे दोन प्रकारे सोडू शकता तुम्ही. काय करू शकता माहिती आहे का, गोष्टी माना. A मानला 4x मानला, B मानला 6x मानला, C मानला आपण 9x मानला. ठीक आहे. ह्या किमती आता एक्सच्या वगैरे इकडे टाका आणि ही गोष्ट सोडवा. हा रेग्युलर वे किंवा कन्व्हेन्शनल वे झाला. त्याला थोडंसं आपण कमी किचकट करू. कमी किचकट कसं करायचं, की डायरेक्ट काय करा तुम्ही, ह्या ज्या किमती आहेत ना इथं 4x 6x जी काय किंमत असेल त्या किमतीनं टाकता डायरेक्ट ना Aची किंमत 4 टाका, तर शेवटी x कॅन्सल होऊन जाणार असतं. ठीक आहे. सो काय करा, इथं Aची किंमत 4 टाका, Bची किंमत 6 टाका, Cची किंमत 9 टाका. असं गणित आलं ना, डोळे झाकून डायरेक्ट किमती टाका. करा मग काय, Aची किंमत 4 गुणिले Bची किंमत किती हे सोडवतोय आपण खाली. Bची किंमत 6 अधिक दुसऱ्या कंसामध्ये Bची किंमत 6 गुणिले Cची किंमत 9 अधिक तिसऱ्या कंसामध्ये C गुणिले A Cची किंमत 9 गुणिले Aची किंमत 4 छेदात काय A अधिक B अधिक C 4 अधिक 6 अधिक 9 गुणिले Bची किंमत किती आपली 6. ठीक आहे. सोडू शकतो आपण. 6 चौक 24 अधिक 6 9 54 अधिक 9 चौक 36 छेदात काय आलं इथं 9 आणि 6 सॉरी 4 आणि 6 10 10 आणि 9 19 गुणिले 6. ठीक. किती बेरीज किती होते चेक करा बरं. 24 अधिक 54 अधिक 36 4 6 आणि 4 10 10 आणि 4 14 4 हात चाला 1 1 आणि 3 4 4 आणि 5 9 9 आणि 2 11 114 छेद 19 गुणिले 6. एक गोष्ट लक्षात आली असेल, मी काय केलं, हे जे वरचं जे आहे यांची बेरीज केली पण खालचा गुणाकार तसाच ठेवला. बरोबर. सो प्रत्येक लेक्चरमध्ये आपण शेवटच्या स्टेपला आल्यानंतर पाहतोय की गुणाकाराच्या मॅक्झिमम टर्म शेवटी जाऊन काय होणार असतात, कॅन्सल आउट होणार असतात. बेरीज करणं गरजेचं होतं म्हणून बेरीज काय केली, बेरीज करून घेतली. ठीक आहे. आता 19ने भाग जातोय का डायरेक्ट 19 1 19 19 किती सख 114. बरोबर आहे. सो 6 भागिले 6 6ने भाग जातोय 6 1 6 6 1 6 राहिलं काय 1/1 म्हणजे 1 आहे ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 4. सो अशा प्रकारे गणित जरी असं खूप मोठं किचकट दिसत असलं तरी पण काय करायचं, डायरेक्ट Aची किंमत 4 Bची किंमत 6 Cची किंमत 9 इथून नाही टाकायची. कुठून टाकायची, गुणोत्तरातून टाकायची. बरोबर. हेच गणित जर तुम्हाला असं दिलं असतं
4a बरोबर 6b बरोबर 9c. ठीक आहे. सो तुम्ही लसावीने काय भाग दिला असता आणि परत त्याला छेदाच्या स्वरूपात घेऊन आले असते आणि मग हा छेदाच्या स्वरूपात म्हणजे डायरेक्ट काय असतो तुमचा रेशो असतो. डायरेक्ट 4 6 9 हा काय असतो रेशो असतो. क्लिअर आहे. सो अशा प्रकारचं गणित आलं तर डायरेक्ट किमती टाकायच्या. एक्स जरी टाकला असता ना तुम्ही तर शेवटच्या स्टेपला इथं काय झालं असतं 114x आणि खाली एक एक्स असतं. तो एक्स काय झाला असता कॅन्सल झाला असता. पण लिहायला पण दिसायला पण काय झालं असतं थोडंसं क्रिटिकल. बरोबर. म्हणून आपण काय केलं तो किचकटपणा त्यामधला टाळला. क्लिअर आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत असतो थोडंसं मराठी इंग्लिश होतं आहे. सो सवय पण करून घ्या. काही अडचण नाही. असं समजा काही शब्द असे मराठी येणार काही प्लस #2 बरोबर. एचं बीशी कुठं प्लस येणार कुठं अधिक येणार. पण तेवढं काय नाही. लँग्वेज बॅरियर नाही आहे. कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जर A#B बरोबर 2 B#C बरोबर 4 5 C#D बरोबर 6 7 तर A#D ची किंमत सांगा. एचे डी सोबतचे गुणोत्तर सांगा. अशा प्रकारचे गणितंसुद्धा एक्झामला पडलेले आहेत. याला थोडंसं आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडू. कसं A#B म्हणजे A/B बरोबर काय 2/3 B/C बरोबर काय 4/5 C/D बरोबर काय 6/7. क्लिअर आहे. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी विचारलं काय A#D बरोबर एचं डी सोबत गुणोत्तर म्हणजे A/D काढायचं आहे. म्हणजे आपल्याला बी कॅन्सल झाला पाहिजे सी कॅन्सल झाला पाहिजे बरोबर. आपला डायरेक्ट एचा आणि डीचा संबंध पाहिजे. आता कॅन्सल कसं होणार तुम्ही बीला सीच्या स्वरूपात मांडा सीला डीच्या स्वरूपात मांडा तो कॅन्सल होऊ शकतो बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे जाऊन आपण कसं करू शकतो म्हणजे कसं इथं बीची किंमत बी बरोबर 4c/5 बरोबर किंवा सीची किंमत इथं काय 6d/7 असं स्वरूपात किमती मांडल्या असतात. पण एक गोष्ट जर तुम्ही पाहिली तर इथं काय होतं आहे A/B गुणले B/C. इकडं बी छेदामध्ये इकडं अंशामध्ये गुणाकार केला तर कट होऊन जाणार आहे. सेम त्याला गुणले पुढचं टर्म जर घेतली तर सी पण काय आहे एका ठिकाणी छेदामध्ये एका ठिकाणी अंशामध्ये कॅन्सल आउट होऊन जाणार आहे बरोबर. म्हणजे राहणार काय फक्त मला जर A/Dची किंमत पाहिजे तर मी ह्यांचा जर गुणाकार केला A/B गुणले B/C गुणले C/D बी कॅन्सल झालं C कॅन्सल झालं म्हणजे मला किंमत काय भेटणार आहे A/Dची किंमत भेटणार आहे. क्लिअर आहे. सो मग मला काय करायचं फक्त यांचा डायरेक्ट गुणाकार करायचं आहे. करा. A/Bचा गुणाकार किती आहे 2/3 गुणुले B/C 4/5 गुणुले C/D 6/7 यांचा गुणाकार केला म्हणजे हे सगळं कॅन्सल आउट झालं म्हणजे मला भेटणार काय आहे A/D भेटणार आहे. क्लिअर आहे. तर कशाने भाग जातो आहे 3 1 3 3 2 6 अजून कशाने भाग जातो आहे का अजून कशानेच भाग जात नाही. राहिलं किती 4 2 8 8 2 16 छेद 5 7 35 16/35 म्हणजे काय 16/35 म्हणजे काय A/D बरोबर 16/35 16/35 म्हणजे काय A#Dचं गुणोत्तर काय भेटलं आपला 16/35. ठीक आहे. आता इथं देतानाच आपल्याला 16/35च्या स्वरूपात दिलं आहे म्हणजे काही इश्यू नाही. गुणोत्तरच्या स्वरूपात जर मांडायचं झालं तर 16/35. ठीक आहे. आहे ऑप्शन नंबर 1. सो ह्या लेक्चरमध्ये आपण सगळे असेच गणितं पाहणार आहेत की जिथं डायरेक्ट A#B B#C बरोबर 2-3 असं इक्वेट करायचे आहेत एकमेकांना रिलेट करायचे आहेत. अशा प्रकारचेच गणितं आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आणि हे पण गणितं खूपदा विचारलेले आहेत आणि ज्या काही सेंट्रलच्या एक्झाम आहेत किंवा सेंट्रलच्या एक्झाम म्हणण्यापेक्षा TCS IBPS पॅटर्न आहे. सो तिथं थोडंसं कॉन्टमध्ये अशा प्रकारचे गणितं पाहायला मिळतात. बाकी अशा प्रकारचे गणितं डायरेक्ट जरी नाही विचारले तरी पुढं नफा तोटा आहे बरोबर किंवा तुमचं ह्याच्यामध्ये टाईम डिस्टन्स वेलॉसिटीमध्ये 2 गाड्यांचा वेग वगैरे असं तिसऱ्या गाडीशी एवढं प्रमाण भरपूर ठिकाणी ही कन्सेप्ट आपल्याला वापरायची आहे. त्याच्यामुळे ह्या बेसिकवरती चांगलं लक्ष द्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. डायरेक्ट दिलं आहे. आता काय दिलं आहे A बरोबर 4/5 B बरोबर 5/6 C आणि C बरोबर 6/8 D तर A/Dची किंमत सांगा. आता बघा मागच्या गणितात मी तुम्हाला सांगितलं A/Dची किंमत काढायची तुम्हाला मधलं B कॅन्सल करायचं C कॅन्सल करायचं आहे. मग Bला कशाच्या स्वरूपात मांडा Cच्या स्वरूपात मांडा बरोबर आहे. Cला कशाच्या स्वरूपात मांडा Dच्या स्वरूपात मांडा. इथं ऑलरेडी त्यांनी त्या स्वरूपात मांडून दिले किमती मांडू शकता. पण याच्यापेक्षा सोपा वे आहे आपल्याकडं. कसा A बरोबर 4/5 Bला फक्त तिकडे घेऊन जा. A/B काय भेटलं तुम्हाला 4/5 भेटला. B/C काय भेटला तुम्हाला B/C काय भेटलं तुम्हाला हे C फक्त इकडे घेऊन गेलो ना आपण डावीकडं. B/C काय भेटलं तुम्हाला 5/6 भेटला. C/D काय भेटलं तुम्हाला C/D 6/8 भेटला. ठीक आहे.
पुन्हा आपल्याला किंमत एच छेद डीची काढायची. मग एच छेद डीची किंमत जर काढायची तर ह्यांचा जर गुणाकार केला आपण एच छेद बी गुणिले बी छेद सी गुणिले सी छेद डी, हे काय होणार आहे, बी बी कॅन्सल सी सी कॅन्सल, शेवटी काय राहणार आहे, एच छेद डी राहणार आहे. म्हणून आपण काय करू, तिन्ही पण ह्या गुणोत्तरांचा काय करू, गुणाकार करू. जे 4/5 गुणुले 5/6 गुणुले 6/, सेम मागच्या गणितातली कन्सेप्ट, फक्त फरक काय पडला इथं की ए छेद बी डायरेक्ट नाही दिलं, बरोबर आहे की नाही, एकमेकांशी अपूर्णांकाच्या स्वरूपात तुलना दिली. तर म्हणजे कसं की ए बरोबर 4/5 बी, बी बरोबर 5/6 सी असं दिले. ठीक आहे, करा कॅन्सल. काय काय होतं, संक्षिप्त रूप द्या, 5 × 5 5 × 5 6 × 6 6 × 6 4 × 4 4 2 8, किती राहिलं 1/2. 1/2 म्हणजे किती, ए छेद डी बरोबर 1/2 म्हणजे ए हॅज टू डी काय आलं 1/2. ए हॅज टू डी काय आलं 1/2. क्लिअर आहे. सेम मार्क्सच गणित होतं, विचारायची पद्धत थोडीशी काय होती, बदललेली होती. चलो नेक्स्ट. ए हॅज टू बी हॅज टू सी, ए बी सीचं गुणोत्तर दिलं आपल्याला 2 3 4, तर पुढे एक आपल्याला ए छेद बी अधिक बी छेद सी अधिक सी छेद ई सी छेद ए ची किंमत सांगा. काय सांगितलं आहे, एकतर तुम्ही किमती डायरेक्ट मांडू शकता. ए बरोबर 2x मानू, बी बरोबर 3x मानू, सी बरोबर 4x मानू, बरोबर, हा कन्व्हेन्शनल वे झाला. आणि असंच सोडवायचं आहे आपल्याला पण. फक्त आपण काय करणार, त्या एक्सला बायकॉट करणार, की थोडासा किचकटपणा टाळण्यासाठी काय करणार, एक्स मानूच नका, डायरेक्ट एची किंमत किती टाका 2 टाका, बीची किंमत किती टाका 3 टाका, अधिक बीची किंमत 3 छेद सीची किंमत किती 4 अधिक सीची किंमत 4 छेद एची किंमत किती आहे 2. क्लिअर आहे. करा, छेद समान करायचं आहे, बरोबर, अपूर्णांकाची बेरीज आहे. कसं करणार, डायरेक्ट 3 4 आणि 2 लसावी किती येणार 12. 12 करायला याला 4ने गुणावं लागणार, याला 3ने गुणावं लागणार, बरोबर, याला कितीने गुणावं लागणार 6ने गुणावं लागणार. जे किती आलं इथं, छेदाला 4ने गुणलं म्हणजे अंशाला पण 4ने, 8/12 अधिक इथं किती आलं 9/12 अधिक इथं किती आलं 24/12. करा, किती येते बेरीज, 8 आणि 9 17, 17 आणि 24 41/12. ठीक आहे. आता ऑप्शनमध्ये जसं असेल तसं आपल्याला उत्तर लिहायचं, 41/12 असेल किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. कसं 12 त्रिक 36 5/12 किंवा 41/12. क्लिअर आहे. चलो, सो जसं आता ह्या गणिताला ऑप्शन नाही, मे बी टायपिंग मिस्टेक किंवा राहिलं असेल, 41/12 काय झालं आपलं, तर झालं. मेन कन्सेप्ट काय आहे, तुम्हाला हे नाही शिकत आहे आपण, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची हे नाही शिकत. आपण शिकतोय काय की डायरेक्ट ए बी सी 2 3 4 डायरेक्ट किमती टाका, एची 2 बीची 3 सीची 4. ठीक आहे, जे किती थोडंसं मोठं, आता इथं असं आलं काही ठिकाणी A² B² C² असं काहीतरी आलं तरीसुद्धा लॉजिक काय असणार आपलं, सेमच असणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट. एक्सचे 110% बरोबर एक्सचे 10% अधिक एक्स अधिक वायचे 50% असतील तर एक्स आणि वायचे गुणोत्तर सांगा. ॲक्च्युली शेकडेवारी आपलं झालेलं नाही, अजून पुढे येणार आहे, तरीसुद्धा शेकडेवारी म्हणजे काही तर फक्त मांडायचं आहे. एक्सचे 110%, एक्स गुणुले 110/100 बरोबर एक्सचे 10%, एक्स गुणुले 10/100 अधिक एक्स अधिक वायचे 50%, एक्स अधिक वाय गुणुले 50/100. क्लिअर आहे. एक्सचे 110% म्हणजे एक्स गुणले 110/100 बरोबर एक्सचे 10% म्हणजे एक्स गुणले 10/100 अधिक एक्स अधिक वायचे 50% म्हणजे एक्स अधिक वाय गुणले 50/100. म्हणजे काय, छेद 100 घेतो आपण. ठीक आहे, सोडवा, संक्षिप्त रूप द्या अगोदर. 0 गेला, हा 0 गेला, इथला 0 गेला, हा 0 गेला, हा पण 0 गेला, इथं हा पण 0 गेला. ठीक आहे. आता 10 10 10 सगळीकडे कॉमन आहे, 10 कॅन्सल आउट करून घ्यायचे, बरोबर ना. इथं पण छेदात 10 आहे, इथं पण छेदात 10 आहे, इथं पण छेदात 10 आहे. सो 10 कॉमन काढून काय होणार, कॅन्सल आउट होणार. राहिलं किती इकडं 11x बरोबर, इथं किती राहिलं x अधिक 5ने आतमध्ये गुणा 5x अधिक 5y. कुणाकुणाचं काढायचं आहे गुणोत्तर, एक्स आणि वायचं काढायचं आहे. सो एक्स एका साईडला घेऊन जा, वाय एका साईडला घेऊन जा. ठीक आहे. इथं 5 आणि 1 6, 6x इकडे गेले, 11x वजा 6x बरोबर, 11x वजा 6x बरोबर, इकडे काय राहिलं 5y. 11तून 6 गेले किती राहिले 5x बरोबर काय आलं 5y. 5x बरोबर किती भेटलं 5y. करा, आता काय पाहिजे आपल्याला, एक्स आणि वायची किंमत पाहिजे, बरोबर आहे. सो x/y बरोबर काय भेटलं तुम्हाला 5/5 भाग द्या, संक्षिप्त रूप काय आलं 1/1
म्हणजे गुणोत्तर काय भेटलं तुम्हाला 1:1 आहे ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे. एवढं सोपं आहे. म्हणजे पर्सेंटेजचं होतं असं काय नाही. पर्सेंटेजची काय होती फक्त शेकडेवारीची कन्सेप्ट वापरायची होती. बाकी शेकडेवारी चॅप्टरमध्ये डिटेल मे बी तिथं हा रिपीट्स पण झाला असेल क्वेश्चन, पण अगोदर गुणोत्तर पाहते म्हणून गुणोत्तर मध्ये सुद्धा हे क्वेश्चन आलेले आहेत. पेपरमध्ये असं होतं बरं का, म्हणजे आता क्वेश्चन पेपर ज्यावेळेस डिझाईन करताना मी अगोदर पण सांगितलं आहे तुम्हाला, प्रश्नांची पातळी समजा आता 25 प्रश्न गणिताचे डिझाईन करायचे आहेत. सो एक 10 ते 15 प्रश्न डायरेक्ट हे सर्वसामान्य सगळ्या जनतेला येणारे असतात. फक्त ते टाकायचं कुठं, शेवटी कुठंतरी टाकलेत, मध्येच कुठं टाकलेत, मग शेवटी जर पोराला टाईम जर पुरला नाही तर तू त्या प्रश्नापर्यंत पोचूच शकत नाही. बरोबर. त्याच्यानंतर एक 7-8 क्वेश्चन असे असतात ना का जे 7-8 क्वेश्चन म्हणजे मॉडरेट लेवल आहे, थोडासा विचार करून थोडासा अभ्यासावर तेच जमणार आहेत किंवा 10पर्यंत. आणि वरचे 5 ते 6 क्वेश्चन ज्याला आपण थोडंसं डेप्थमध्ये क्वेश्चन म्हणतो ना, तिथं अशा कन्सेप्ट आहे ना एकत्र वापरावं लागणार. कन्सेप्ट म्हणजे कसं, एकाच गणितात तुम्हाला सरासरी पण लागणार, एकाच गणितात तुम्हाला गुणोत्तर प्रमाण पण लागणार, एकाच गणितामध्ये तुम्हाला शेकडेवारी पण लागणार. ठीक आहे. अशा प्रकारे सगळ्या कन्सेप्ट एकत्र वापरून तुम्हाला ते गणित सोडवावं लागणार. अशा प्रकारचे पण गणितं काय आहेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशा प्रकारचे गणितं पण एक्झाममध्ये असणार आहेत. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नाही हे बँकिंग पॅटर्नचं आहे, नाही हे असं TCSच विचारतं किंवा हे असं CGLला विचारलं जातं, हे काय आपल्याला विचारलं जात नाही. तर विचारलं जातं किंवा विचारलं जात नाही अशातला काही भाग नसतो. पेपर डिझाईन करतानाच कसा केला जातो की थोडंसं मॉडरेट लेवल, थोडीशी इझी लेवल आणि काही क्वेश्चन कसे तुमचे तर डायरेक्ट याच्या लेवलचे, थोडीशी डेप्थ, असे काय एक्झाम वाईज त्याला लेवल नाही म्हणू शकत आपण. बरोबर. सो 2-3 चॅप्टरच्या कन्सेप्टसुद्धा एकत्र आपल्याला वापराव्या लागू शकतात. ठीक आहे. सो म्हणजे हे बेस कुठं सांगितलं, कारण पर्सेंटेज अजून शिकायचं आहे आणि त्याची कन्सेप्ट इथं गुणोत्तर प्रमाणमध्ये आली म्हणून अगोदर सांगितलं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जर x⁻² बरोबर 3:4, x आणि yचं गुणोत्तर काय 3:4, तर 4x अधिक 5y चं 5x वजा 2y गुणोत्तर सांगा. क्लिअर आहे. डायरेक्ट किमती मांडा. काय x आणि y, xची किंमत माना 3 आणि yची किंमत माना 4. मग कशाची किंमत काढायची आपल्याला, 4x अधिक 5y चं कशाशी गुणोत्तर आहे 5x वजा 2y सोबत. बरोबर आहे. टाका डायरेक्ट किमती. एक्सची किंमत टाकली 3, 4 गुणले 3 अधिक वायची किंमत टाकली 4, 5 गुणले 4 छेदामध्ये काय 5x जे 5 गुणले 3 वजा 2y म्हणजे 2 गुणले 4. किती येतं बघा बरं, 4 त्रिक 12 अधिक 5 चोक 20 छेद 5 त्रिक 15 वजा 2 चोक 8. अंशामध्ये काय 12 आणि 20 किती झालं 32 छेद 15मधून 8 गेले, राहिले किती 7. किती आलं 32/7 म्हणजेच काय आलं 32:7. क्लिअर आहे. 32चं 7 सोबत गुणोत्तर. बरोबर आहे. 32:7 किंवा 32/7 या गणिताला पण ऑप्शन नाही दिलेत. भरपूर म्हणजे आता ऑप्शन असले काय ऑप्शन नसले काय जास्त काय फरक नाही पडत आहे. फक्त काय झालं का जिथं असं लेंदी वे असेल किंवा जिथून मे बी टायपिंगमध्ये एरर असेल, तुम्ही साईटला ऑप्शन मांडून घ्या. मेथड फक्त एवढेच समजून घ्या काय की बाबा x बरोबर 4 मांडायचं आणि x बरोबर 3 मानायचं आणि y बरोबर 4. कुठून, तर ह्या गुणोत्तरातून आपण ते घेतलं. ठीक आहे. सो एवढीच गोष्ट फक्त आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. हार्डली 1-2-3 एक्झाम्पल राहिले असतील, अजून 2 एक्झाम्पल आहेत. ओके. चलो. हां, असं पण काहीतरी पेपरमध्ये विचारलेलं आहे. हे ॲक्च्युली मी एका विद्यार्थ्याकडून क्युरी आल्यानंतर याच्यामध्ये ॲड केलं आहे. आत्ता जस्ट झालेल्या तलाठी भरतीच्या एक्झाममध्ये असं काहीतरी गणित विचारलं होतं. 3चा 2.5वा घात व 3चा 0.5वा घातचे गुणोत्तर काढा. कुणाचं गुणोत्तर काढायचं आहे, बरोबर आहे. कुणाशी 3चा 0.5वा घात, म्हणजे वरती काय घेणार 3चा 2.5, खाली काय घेणार 3चा 0.5वा घात. क्लिअर आहे. आता याला थोडीशी फोड करता येईल आपल्याला. फोड म्हणजे कशी, किंवा घातांकाचा नियम अप्लाय करता येईल. आपण काय देतो रे याला, सिम्प्लिफाईड रूप देतो ना, संक्षिप्त रूप देतो. मग संक्षिप्त रूप कसं असणार, पाया समान आहे, इथं पण 3 आहे, इथं 3 आहे, छेद म्हणजे अंश छेदाच्या स्वरूपात आहे, म्हणजे भागाकार आहे. भागाकार म्हणजे काय आहे, घातांकांची काय होणार वजाबाकी होणार. म्हणजे काय भेटलं तुम्हाला 3चा 2.5 वजा 0.5वा घात छेदात काय राहिलं काय नाही म्हणजे 1. क्लिअर इथपर्यंत. 3चा काय भेटला तुम्हाला 2.5 वजा 0.5. का वजाबाकी केली, कारण घातांकांची काय होते भागाकारामध्ये वजाबाकी होते पाया समान असताना. बरोबर आहे. करा मग किती 2.5 मधून 0.5 गेले, राहिले किती 3चा दुसरा घात छेद 1. 3चा दुसरा घात म्हणजे किती 9 9/1
म्हणजे किती भेटलं तुम्हाला गुणोत्तर 9:1. अवघड होतं का काही? बरोबर. सो अशा प्रकारचं गणित हे आता जस्ट रिसेंटली तलाठी भरतीलाच विचारलं आहे. अशा प्रकारचे गणितंसुद्धा एक्झाममध्ये विचारलेले आहेत. क्लिअर आहे. सेम टाईपचं अजून एक गणित पाहू आपण, म्हणजे हे लेक्चर आपलं इथं स्टॉप करता येईल. थोडंसं कमी लेनचं लेक्चर झालं आहे, कारण कन्सेप्ट पण थोड्याच घ्यायच्या होत्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये शाब्दिक उदाहरणं जे ॲक्च्युअलमध्ये गुणोत्तर प्रमाणमध्ये विचारलं जातं. बरोबर, महत्त्वाची गोष्ट म्हणू शकतो आपण त्याला, मेन गोष्ट. सो तिथून हे तर बेसिक होतं, ते प्रश्न ॲक्च्युअली एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहेत. सो शेवटचं गणित 2चा 2.5 व 2चा 1.5वा घातचे गुणोत्तर काढा. सिंपल आहे. 2चा 2.5 वरती घ्या, छेदात काय 2चा 1.5. बरोबर, पाया समान आहे, घातांकांची काय होणार, भागाकारामध्ये वजाबाकी होणार. 2चा 2.5 वजा 1.5. बरोबर, 2.5 म्हणून हे छेदात काय नाही म्हणजे काय राहिला, 1 राहिला. 2.5 म्हणून 1.5 गेले, काहीतरी राहिला 1. 2चा 1/1 म्हणजे काय भेटलं, 2चा पहिला घात म्हणजे 2च असणार. 2/1 म्हणजे किती, 2/1. आहे का ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 2, 2/1. क्लिअर आहे. सो हे सगळ्यात छोटं लेक्चर असेल मला वाटतं, की आपलं जे काय पूर्ण कोर्स आहे त्या कोर्समधलं हे सगळ्यात छोटं लेक्चर असेल. पण बेसिक कन्सेप्ट होत्या. पहिल्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्यात. पुढचं लेक्चर जे काय शाब्दिक उदाहरणं आपण सुरुवात करूया. हे लेक्चर इथंच स्टॉप करू.